पारूस डिफेन्स सर्व्हिसेस याच बिझनेसच्या जोरावर एवढा माज करायला लागली पारू. इतका माज की आता मला त्रास जायला लागली ती. इतकी हिंमत वाढली तिची. मला नाश्त्याच्या टेबलवरून उठवलं. काल रात्री मला मिरचीची धुरी दिली आणि मला या घरातून हकलण्याची स्वप्न बघतीये ही तीड तंबडीची मोलकरीण. एव्हरी टाइम माझी काही ना काही खोडी काढते आणि चुका करते. या बिझनेसच्या जोरावर इतक्या उड्या मारतेस ना तू. आता मला प्रोव्होक करून तर तू माती खाल्ली आहेस ऑलरेडी. आता मी थोडी माती तुझ्या कस्टमर्सला खाऊ घालणार. मग जेव्हा कस्टमर्सच्या डब्यांमध्ये माती सापडेल तेव्हा सगळे कस्टमर्स बोंबाबोंब सुरू करतील. पारूस डिफेन्स सर्व्हिसेसच्या डब्यांमध्ये माती, अशी न्यूज सगळीकडे पोहोचेल आणि मग आपोआपच या किचनला कायमचं कुलूप लागेल. पारू 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 का केलंस ग असं? आता मी ही सगळी माती जेवणात नको, तुझ्या मसाल्यांमध्ये मिसळणार. जेवणात मिसळली तर तू परत सगळं जेवण बनवशील. मसाल्यांमध्ये माती मिसळली वेलकम सर. थैंक यू सो मच. सर, आज तुमच्यामुळेच हे हॉस्पिटल अगदी दिमाखाने समाजसेवेत रुजू आहे बघा. अहो, किर्लोस्कर ट्रस्ट तर्फे मोठी देणगी मिळते या हॉस्पिटलला. शिवाय किर्लोस्कर कंपनीतील सर्व कामगारांचा विमा सुद्धा अहिल्यादेवी किर्लोस्कर यांनीच उतरवलाय. हो, त्यामुळे सर्व कामगारांना इथे मोफत उपचार मिळतात. सर, या ना सर, प्लीज. चल. मागे एकदा ही माती मिसळण्याचं माझं काम राहून गेलेलं, पण यावेळेस मी ही माती या पारूच्या सगळ्या अन्नात मिसळल्याशिवाय शांत नाही बसणार. तुझं हे घाणेरडं किचन बंद केल्याशिवाय मला शांतताच नाही मिळणार. झाली का सगळी कामं? चला हात चालवा पटापटा. पारू, अगं सगळी तयारी झालीये, आता कसली गडबड करायची आहे? नाही, कामं तर झाली आहेत पण डबे भरायला वेळ लागल ना. चला ना, डबे भरून घ्या प्लीज. भरतो. एक मिनिट, आदित्य सरांचा फोन आला, मी बघते. तुम्ही कोणी डबे धुवून पुसून घेतलेत का? चला लवकर. सगळ्या जणी ऑलमोस्ट बाहेर गेल्यात आणि ही एक बाई जी उरली ती तर जरा मंदच वाटते. मी हळूच जाऊन ही सगळी माती आता तिथे ओतून येणार. घ्या तुम्ही घ्या फोन. नमस्कार मॅडम. नमस्कार. पैसे मिळाले ना? म्हणजे प्रीतम तिकडे आलाच असेल. आलाय ना तो? हो हो हो, प्रीतम सर आलेत ना. हे बघा, तुम्हाला अजून काहीही लागलं, अजून पैसे लागले तरी निसंकोचपणे आम्हाला सांगा. पण एक अडचण झाली आहे मॅडम. अडचण? कसली अडचण? कमी आहेत का पैसे? म्हणजे शक्यतो असं होणार नाही, कारण मी स्वतः मोजले होते ते पैसे. पण तरीही तुम्ही सांगा, प्रीतम आहे ना तिथे? हो, प्रीतम सर आलेत, पण त्यांनी आणलेल्या बॅग मध्ये
पैसे नाहीयेत मला. पण असं कसं प्रीतम तर कॅश घेऊन गेलाय. मॅडम, त्या फार्मा कंपनीचा फोन आला होता. मी त्यांना आपल्या पैशाची अडचण समजून सांगितली, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. आणि आपल्याकडे पैसे नसल्यामुळे ती इक्विपमेंट आपण घेऊ शकलो नाही. आपल्या हॉस्पिटलसाठी त्या इक्विपमेंटची खूप गरज होती मॅडम, पण आता आपण काहीच करू शकणार नाही. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी पाठवते परत पैसे. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आधी. ही वेळ निघून गेली ना. अहो पण असं कसं, आपण कॅश देतोय ना त्यांना. नाही मॅडम, त्यांना आजच त्यांच्या देशात परत जायचं होतं, म्हणूनच ते घाई करत होते. आता काही उपयोग नाही. पुन्हा त्यांचा वेळ कधी मिळेल काही सांगता येत नाही. हे काम मात्र रखडलं. तुम्ही काळजी करू नका, आपण त्यांच्या देशात जाऊन किंवा त्यांच्या देशात आपण इम्पोर्ट करू हे सगळे इक्विपमेंट. काही कितीही खर्च आला तरीही चालेल, आम्ही बघू त्याचं काय करायचं ते. हॉस्पिटलचं काम रखडणार नाही, एवढं नक्की तुम्ही निश्चिंत राहा. ठेवते. बघितलं श्रीकांत, या मुलाला एक कामही धड जमत नाहीये. तुझ्या समोर पैसे दिले होते ना मी, आणि पैसे गायब झाले म्हणजे इतकं बेजबाबदार. शी.